नमस्कार. आपण नवोदय स्कॉलरशिप आणि पोलीस भरतीसाठी बेसिक गणित सुरू केलेले आहे. आजपर्यंत 4 भाग आपण अपलोड केलेले आहेत. आज आपण 5वा भाग अपलोड करत आहोत. या 5व्या भागामध्ये आपण काय करणार आहोत, दिलेल्या काही संख्या असतात त्या संख्यांपासून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या दिलेले काही अंक असतात त्या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. बघा आता समजा 7, 8, 2, 1 आणि 5 अशा पद्धतीने 5 अंक दिले. त्या 5 अंकांमधून आपल्याला काय करायचंय, 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी तयार करायची. मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना बघा, मोठी संख्या तयार करत असताना सर्वात अगोदर मोठा अंक घ्यायचा. मग या सर्वांमध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे, 8. त्यानंतर त्यापेक्षा लहान आहे 7, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 2, त्यापेक्षा लहान 1. आता संपले सर्व अंक. मग 87,521 ही झाली मोठ्यात मोठी संख्या ह्या 5 अंकांपासून. आता लहान संख्या तुम्हाला तयार करायला सांगितले. मग काय करायचं, ज्यावेळेस लहान संख्या करायला सांगतात त्यावेळेस लहान अंकांपासून सुरुवात करायची. याच्यामधला सर्वात लहान अंक 1, त्याच्यानंतरचा अंक 2, त्याच्यानंतरचा अंक 5, त्याच्यानंतरचा अंक 7 आणि त्याच्यानंतरचा अंक 8. 12,578. बघा, हे जे 7, 8, 2, 1, 5 यापासून मोठ्यात मोठी संख्या बनली 87,521 आणि लहानात लहान संख्या बनली 12,578. दुसरे अंक घेऊ आपण. समजा आपण असं म्हटलंय की 9, 3, 6, 1 आणि 4. 9, 3, 6, 1, 4. आता इथे सुद्धा 5 अंक आहे. ह्या 5 अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मी सांगितलं तुम्हाला, सरळ कन्सेप्ट आहे. सरळ एकच लक्षात घ्यायचं, मोठी संख्या तयार करायची ना, सुरुवात मोठ्यापासून करा. लहान करायची, सुरुवात लहानपासून करा. संपला विषय. मोठी तयार करायची, मग सुरुवात मोठ्यापासून. म्हणजे पहिल्यांदा 9 घ्या, नंतर 6 घ्या, त्याच्यानंतर आहे 4, त्याच्यानंतर आहे 3, त्याच्यानंतर आहे 1. 96,431 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. नंतर लहान संख्या बघूया आपण. याच्यापासून लहान उलट क्रमाने लिहायची. सुरुवातीला लहान अंक सर्वात, नंतर 3, नंतर 4, नंतर 6, नंतर 9. 13,469. परत एकदा बघा, आपण काय केलं, 9, 3, 6, 1, 4 ह्या अंकांपासून काय केलं, या अंकांपासून मोठी संख्या तयार केली 96,431 आणि लहान केली 13,469. परत समोर आपण बघूया की आपण 8, 5, 3 आणि 9 हे 4च अंक दिले. आता तुम्हाला असं सांगितलं की ह्या 4 पासून मोठ्यात मोठी संख्या बनवा, त्याच्यानंतर लहानात लहान संख्या बनवा. किती अंकी पाहिजे, तर 4 अंकी. मग 4 अंकी बनवायची. म्हणून मग काय करायचं, मोठ्यात मोठी बनवत असताना मी तुम्हाला सांगितलं, सर्वात अगोदर सर्वात मोठा अंक घ्या, नंतर त्याच्यापेक्षा छोटा, नंतर त्याच्यापेक्षा छोटा, नंतर त्याच्यापेक्षा छोटा. 9,853 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. नंतर लहानात लहान 3, 5, 8 आणि 9. फक्त लहान संख्या तयार करत असताना लहान संख्येपासून, अंकापासून सुरुवात करायची. मोठी संख्या तयार करत असताना मोठ्या अंकापासून. एक शेवटची 10 ठिकाणी संख्या आपण तयार करूया आणि नंतर पुढे जाऊया. आपण घेतले आहे 2, त्याच्यानंतर 7, आवाज यायला 2, 7, त्याच्यानंतर 3 आणि 5 अशा पद्धतीनं 4 अंक घेतले. या 4 अंकापासून 4 अंकी संख्या तयार करायची. 7, 5, 3 आणि 2. मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठ्या अंकापासून सुरुवात केली. 7, 5, 3, 2 म्हणजे 7,532. नंतर आवाज येतोय
नंतर लहान संख्या तयार करायची असेल तर 2, 3, 5 आणि 7. ओके, अशा पद्धतीनं ही झाली 2357 आणि 7532. अशा पद्धतीने ह्या लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतोय मी, ह्या अंकांपासून मोठी संख्या तयार करायची. सर्वात मोठा अंक अगोदर घ्या, त्यानंतर ते उतरत्या क्रमाने लिहा. लहानात लहान संख्या करायची असेल तर सर्वात लहान अंक घ्या आणि त्याच्यानंतर ते चढत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने लिहिली की मोठी संख्या तयार होईल आणि चढत्या क्रमाने लिहिली तर लहान संख्या तयार होईल. अशा पद्धतीने हे आहे. आता इथे एक अडचण अशी येते बघा, जर 0 असेल तर काय करावं लागतं. समजा याच्यामध्ये आपण म्हटलं 9, 8, नंतर 3, 5 आणि 0. अशा पद्धतीने 5 अंक आहेत आणि तुम्हाला सांगितलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे तुम्हाला. मग काय करसाल तुम्ही, सर्वात मोठा अंक अगोदर घेतला, त्यापेक्षा लहान अंक नंतर घेतला, त्यापेक्षा लहान अंक नंतर घेतला, त्यापेक्षा लहान अंक नंतर घेतला आणि 0 सर्वात शेवटी घेतला. 98,530 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही तुमची संख्या तयार झाली. आता लहान संख्या तयार करायची आहे तुम्हाला. मग लहान संख्या तयार करताना तुम्ही म्हणसाल सर उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने लिहूया आपण. मग तुम्ही लिहिलं 0, 3, 5, 8 आणि 9 असे जर लिहिले, ही संख्या तयार झाली. लहान आहे ती, पण ती 4च अंकी आहे. सुरुवातीला 0 म्हटल्यावर त्या ठिकाणी त्याचं काहीही व्हॅल्यू नसतं. मग म्हणून ही 4च अंकी संख्या झाली. आपल्याला 5 अंकी पाहिजे. मग 5 अंकी संख्या तयार करायची आहे, लहानात लहान संख्या तयार करायची आहे. अशा वेळेस आणि 0 आहे त्याच्यामध्ये, अशा वेळेस 0 2 नंबरला लिहायचं. एवढं लक्षात ठेवा. परत एकदा बघा मी काय म्हटलंय. जर आपल्याला दिलेले जे अंक आहेत त्या अंकामध्ये 0 आहे, 0 आहे आणि आपल्याला त्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, आपल्या पूर्वीच्या नियमानुसारच उतरत्या क्रमाने त्या संख्या लिहून टाकायच्या, अंक लिहून टाकायचे. पण जर लहानात लहान संख्या तयार करायची तर चढत्या क्रमाने लिहित असताना सुरुवातीला 0 येईल. हा जो क्रम आहे सुरुवातीचा 1 आणि 2 नंबरचा तो बदलायचा. जे 2 नंबरची संख्या आहे, अंक आहे, तो अगोदर घ्यायचा आणि 0 2 नंबरला घ्यायचा. तेव्हा 5 अंकी संख्या होईल. एकदम सुरुवातीला जर 0 घेतला तर ते 5 अंकी संख्या होणार नाही. परत एकदा बघा नेमकं मला काय म्हणायचं, तर आपण परत एकदा दुसरं उदाहरण घेऊया. मी म्हटलं 3, 5, 9 आणि 0 यामधून 4च अंकी संख्या तयार करायची. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर तुम्ही काय करणार, सुरुवातीला 9 घेणार, बरोबर तुमचा, नंतर 5 घेणार, हे बरोबर, नंतर 3 घेणार, हेही बरोबर, नंतर 0 घेणार. ओके. पण लहानात लहान जर संख्या तयार करायची असेल तर तुमच्या डोक्यात असा क्रम येईल. ओके, 0, 3, 5, 9. हा क्रम नको यायला. तुम्ही काय करावं, यामध्ये जर समजा तुम्ही असं लिहिलं तर ही 3च अंकी संख्या तयार झाली. 0 याला काहीही व्हॅल्यू नाही. 0चं जर व्हॅल्यू वाढवायचं असेल तर त्याला 2 नंबरला टाका. मग 3059 ही झाली लहानात लहान संख्या. पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. जर दिलेल्या अंकापासून तुम्हाला संख्या तयार करायची आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना तुम्ही उतरत्या क्रमाने अंक लिहिता, लहानात लहान संख्या तयार करत असताना चढत्या क्रमाने अंक लिहिता. पण जर त्या अंकांमध्ये 0 असेल आणि लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर 0 हे दुसऱ्या क्रमांकावर लिहावं. लहानात लहान संख्या तयार करायची असेल आणि 0 असेल तर 0 हे पहिल्या क्रमांकावर न लिहिता दुसऱ्या क्रमांकावर लिहावं. हे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला तुमची ही संख्या चुकणार नाही. त्यानंतर पुढे आता काय होतं, आपण आतापर्यंत काय बघितलं, 4 अंक दिले होते, 4 अंकी संख्या केली, 5 अंक दिले होते, 5 अंकी संख्या तयार केली, 6 दिले, 6 करणार तुम्ही, 3 अंक दिले, 3 अंकी संख्या तयार करणार. पण
समजा तुम्हाला अंक दिले 3च, 4, 9 आणि 2 असे 3च अंक दिले आणि तुम्हाला सांगितलं की याच्यापासून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. किती अंकी? 4 अंकी. ओके, आपल्याकडे दिलेत किती? 3च आणि 4 अंकी संख्या तयार करायला सांगितली. इथं सुद्धा लहानात लहान 4 अंकी संख्या. मग काय करायचं आता इथे बघा, आपल्याला तसंच चढत्या क्रमाने लिहून टाकायचे. मोठ्यात मोठे म्हटल्यावर उतरत्या क्रमाने 9, 4 आणि 2 हे झाले 3 अंकी. 942 सर्वात मोठी. तर त्या ठिकाणी परत 3 अंकी, लहानात लहान 249. ओके, आता काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या जर काढायची असेल तुम्हाला तर हा पहिला अंक रिपीट करा. 4 अंकी करायची. 3च अंकापासून 4 अंकी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी तर मग सुरुवातीला हा अंक रिपीट करा. इकडे सुद्धा हा अंक रिपीट करा. ओके, 2249 नंतर 9942. परत एकदा बघा, पुन्हा एकदा सांगतोय मी. दुसरं एक उदाहरण घेऊन बघा काय केलं आपण. अंक किती दिले तुम्हाला? 5, 7 आणि 3. किती अंक दिले? 3च अंक दिले. ओके, करायला किती अंकी सांगितली? 4 अंकी. बर, मग 4 अंकी संख्या तयार करायला सांगितली. मोठी करायची संख्या, नंतर 4 अंकी लहान. ओके, पहिल्यांदा काय करा, आपल्या नियमानुसार पहिल्यांदा मोठी संख्या तयार करत असताना 7, 5, 3 उतरत्या क्रमाने लिहून टाका. नंतर लहान संख्या तयार करत असताना 3, 5, 7. ओके, इथपर्यंत समजलं. 753 आणि 357. पण त्यांनी म्हटलंय 4 अंकी. आपल्याला किती अंक झाले? ते 3च. काहीच नाही, पहिला अंक रिपीट करून टाकायचा. इथे 7 रिपीट केला आणि इथे 3 रिपीट केलं. 7753 ही झाली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या की ह्या 3च अंकांपासून बनवली. लहानात लहान 4 अंकी संख्या जी ह्या 3 अंकापासून बनवली आणि त्या ठिकाणी ते 3च अंकापासून बनलेली आहे पण 4 अंकी आहे. ओके, बघा आपण काय केलं आज. लहानात लहान संख्या तयार करणं आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणं या गोष्टी आपण शिकलो. मग याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा काय काय लक्षात ठेवायचं. आता नवोदयचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील तर त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना गाईड करावं आणि हे जे शेवटचे वाक्य मी सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित त्यांना परत एकदा रिवाइज करून द्यावे. मुलांनी स्वतः सुद्धा व्हिडिओ पॉज करून किंवा परत बघून ते क्लिअर करावं. कोणतीही अडचण राहणार नाही. बघा आता काय सांगितलं मी. जर लहानात लहान संख्या तयार करायची तर सर्वात लहान अंक अगोदर लिहायचा, नंतर पुढे मोठा म्हणजे चढत्या क्रमाने अंक लिहायचे. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर सर्वात मोठा अंक अगोदर लिहायचा, नंतर उतरत्या क्रमाने इतर अंक लिहायचे. हे झाले पहिले 2 वाक्य. तिसरं वाक्य असं लक्षात ठेवायचं, जर दिलेले अंक असे आहेत की त्यामध्ये एक 0 आहे, एक 0 आहे, मग अशा वेळेस लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 हे 1 नंबरला न लिहिता 0 हे 2 नंबरला लिहावं. म्हणजेच ती संख्या बरोबर तयार होईल. नंतर जेव्हा आपल्याला 3 अंक दिले आणि 4 अंकी संख्या तयार करायला सांगितली, 4 अंक दिले आणि 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली, 5 अंक दिले आणि 6 अंकी तयार करायला सांगितले, तर काय करायचं. आपण जसं पूर्वी केलंय उतरत्या क्रमाने मोठी संख्या तयार करताना, चढत्या क्रमाने लहान संख्या तयार करताना लिहून टाकायचं आणि पहिला जो अंक आहे तो रिपीट करायचा. इथला पहिला अंक 7 होता तो रिपीट केला, इथला पहिला अंक 3 होता तो रिपीट केला. बघा मी बघतोय फक्त 4च भाग आपण अपलोड केलेले आहेत आणि व्हिडिओची जी क्वालिटी वगैरे आहे ती एक साधी आहे. तरी सुद्धा खूप जण
म्हणजे खूप व्ह्यूज वाढत आहेत, बरेच जण व्हिडिओ बघत आहेत. आणि तुम्ही जर समजा पहिल्यांदा बघत असाल तर असे दररोज व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हे जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. यामध्ये असा काही उद्देश नाही की खूपच व्ह्यूज व्हावे किंवा यूट्यूबमधून आम्हाला काही पैसे कमवायचे, हा उद्देश नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अशी एक अडचण असते की ते ऑफलाईन क्लास करू शकत नाही आणि ते ऑफलाईन क्लास करू शकत नसल्याने माझ्या ते लक्षात आलं बऱ्याच मुलांची अडचण. म्हणून आपण फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी हे जे काही ऑनलाईन व्हिडिओचे रेकॉर्डेड व्हिडिओची सिरीज सुरू केली ती त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की हे व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करून खूप जण सक्सेस होतील. आजच आता आमच्या सूर्योदयच्या ऑफलाईन बॅचेसमध्ये जवळपास 12 विद्यार्थी या भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचा सत्कार समारंभ सुद्धा सूर्योदयला ऑफलाईन क्लास ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी आमचं झाला. ते जे काही विद्यार्थी आहेत जे जवळपासचे 10 किलोमीटर 15 किलोमीटरचे आमच्या ऑफलाईन क्लासला येऊ शकतात, पण जे बाकीचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या या नॉलेजचा फायदा व्हावा यासाठी आपण हे व्हिडिओ अपलोड करत आहोत. सर्वांनी जे काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या परत एकदा रिवाइज करून त्याचा उपयोग करून घ्यावा. धन्यवाद.